मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का? लोक इन्शुरन्स का घेतात? घेतले तर काय होते, नाही घेतले तर काय होते आणि घ्यावे की नाही? तसेच यंगस्टर जे आहेत त्यांनी या गोष्टीवर काय करावे, या सर्व गोष्टींना चांगल्या प्रमाणे समजल्यास तुम्हाला ऑटोमॅटिक रिअलाइज होईल की हे मॅटर ऍक्च्युअल मध्ये काय आहे, तसेच इम्पॉर्टंट आहे का नाही हे सुद्धा तुम्हाला समजेल. तर बघा, पॉइंट नंबर 1, इन्शुरन्स का घेतात? लोक इन्शुरन्स घेतात म्हणजे ते आपली सुरक्षा करतात. हो, त्यांना त्रासदायक अपघात किंवा आजारीपणा किंवा अनावश्यक संकटचे त्यांना सामना करायचे नसते, त्यामुळेच ते इन्शुरन्स आधीपासूनच घेत असतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे खरं मध्ये एक हुशारीचे खेळ आहे की एक भीतीचा प्रवाह आहे. तर बघा, इन्शुरन्स ही एक खात्रीची जाळी असते जी आपल्याला संकटापासून वाचवण्याचे प्रयत्न करत असते. जीवनात आपल्याला आर्थिक संकट बऱ्याच प्रमाणे येत असतात, त्यासाठी आपल्याला इन्शुरन्स हे अतिशय बेनिफिट देण्याचे काम करत असते. पॉइंट नंबर 2, इन्शुरन्स नाही घेतले तर काय होईल? बघा, आता तुम्ही इन्शुरन्स घेतले नाही तर काय होईल? तर मग बघा, आयुष्यात तुम्हाला आजारीपणा, अचानकपणाचे जे काही अपघात घडतात ते पण तुमच्या बरोबर होऊ शकतात, किंवा इतर जे काही अपघात आहेत किंवा जे काही मोठ्या प्रमाणात जे काही आर्थिक संकट आहेत ते तुम्हाला डेफिनेटली येऊ शकतात तुमच्या आयुष्यामध्ये. तर मग त्यावेळेस तुमची जर फायनान्शियल सिच्युएशन चांगली नसेल तर मग त्यावेळेस तुमचे हे इन्शुरन्स तुम्हाला कामात येऊ शकते. हो, आणि जर तुमचे इन्शुरन्स नसेल तर मग तुम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट त्यावेळेस येऊ शकते. पॉइंट नंबर 3, इन्शुरन्स घेतले तर काय होईल? तर बघा, जर तुम्ही इन्शुरन्स आतापासूनच जर घेतले तर मग तुमचे जीवन तुम्ही आतापासूनच सुरक्षित करू शकता. हो, येणारे जे काही आरोग्याशी रिलेटेड जे काही तुमचे खर्च असेल ते सुद्धा तुम्ही आतापासूनच चांगल्या प्रकारे प्रोटेक्ट करू शकता. त्या खर्चाला पण तुम्ही आतापासूनच सुरक्षित करू शकता. आणि जे काही पुढे अचानक जे काही अपघात येतील भविष्यात, म्हणजे होऊनही पण जर येतील तर मग त्यांच्यासाठी पण तुम्ही आधीपासूनच तयार राहू शकतात या इन्शुरन्सच्या थ्रू. इन्शुरन्स आपल्याला पूर्णपणे फ्युचरशी रिलेटेड प्रॉब्लेम्स साठी आपल्याला चांगल्या प्रकारे प्रोटेक्ट करण्याचे काम करत असतो. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, इन्शुरन्स हे फक्त एक सुरक्षित भविष्यच नाही तर एक सुरक्षित शरण देखील आहे, जिच्या अंडरमध्ये आपले भविष्य चांगल्या प्रकारे सुरक्षित राहत असते. पॉइंट नंबर 4, घ्यावे की नाही? इन्शुरन्स घ्यावे की नाही? तर मग याच्यावरून आता तुम्ही विचार करत असाल की माझ्यासाठी इन्शुरन्स खरं मध्ये योग्य आहे का? तर मग बघा, पुढे भविष्यामध्ये जर तुम्हाला जर चांगल्या प्रकारे तुमचे जर चांगले ड्रीम्स असतील, तुम्हाला जर चांगल्या प्रकारे सक्सेस व्हायचे असेल तर मग त्याच्यासाठी जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांना पण तुम्हाला फेस करणे गरजेचे आहे. आणि त्यांना फेस करण्यासाठी काही वेळेस तुम्हाला आर्थिक बळ तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. जर मग तुमच्याकडे हेच नसेल तर मग त्यावेळेस तुम्ही तुमचे ध्येय चांगल्या प्रकारे गाठवू शकत नाही. तर मग अशा वेळेस तुम्ही इन्शुरन्स घेऊ शकतात. इन्शुरन्सच्या थ्रू तुम्ही तुमच्या पुढील जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांना चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकता. हो, आता थेट मुद्द्यावर येऊया. तर मग बघा, इन्शुरन्स तर आता बऱ्याच प्रकारचे असतात, पण आपल्याला माहित नसते की आपण कोणते इन्शुरन्स घेतले पाहिजे. तर मग या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर इन्शुरन्सची लिस्ट बघायला मिळेल. त्याचबरोबर त्याच्या समोर ते इन्शुरन्स कशासाठी आहे ते पण तुम्हाला बघायला मिळेल. तर मग ते तुम्ही चांगल्या प्रकारे बघून आणि समजू शकतात की आपल्यासाठी कोणते इन्शुरन्स योग्य आहे. पॉइंट नंबर 5, यंगस्टरने काय करायला पाहिजे? यंगस्टर जे काय आहेत त्यांनी काय केले पाहिजे? तर बघा, आता तुम्ही जिथे पण यंगस्टर आहेत तुमच्यासाठी हा बेस्ट टाइम आहे. तुम्ही आतापासूनच तुम्ही इन्शुरन्स घेण्याची सुरुवात करू शकतात. हो, तुम्ही भविष्यामध्ये तुमचे जे पण करिअर तुम्ही निवडत आहात त्याच्यामध्ये पुढे सक्सेस होण्यासाठी इन्शुरन्स तुम्हाला बेनिफिट देऊ शकते, डेफिनेटली तुम्हाला देऊ शकते बेनिफिट. तर मग करिअरची सुरुवात करत आहात तर मग इन्शुरन्स तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असू शकते, वन ऑफ द बेस्ट ऑप्शन असू शकते.